पाहूयात सी न्यूज स्पेशल रिपोर्ट. गुरुवारी सायंकाळी सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याने 5,000हून अधिक पात्र उमेदवारांचे भवितव्य सध्या अनिश्चिततेत अडकले आहे. जिल्हा बँकेच्या नोकर भरतीसाठी 24 जूनपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. 1 जुलै अखेर 14,157 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 5,000 अर्जदारांनी परीक्षा शुल्क भरून अर्ज पूर्ण केले, तर 957 उमेदवारांनी अर्ज दाखल करूनही शुल्क भरले नव्हते. याशिवाय 9,157 अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नव्हती. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 8 जुलै होती आणि पुढील काही दिवसात अर्जांची संख्या आणखी वाढेल असा अंदाज बँक प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे निवडणूक पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबवण्याचे आदेश सहकार विभागाने गुरुवारी दिले आहेत. या निर्णयामुळे हजारो इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून बँकेतील विद्यमान संचालक मंडळाला राज्य शासनाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी रिक्त असल्यामुळे कामकाजावर ताण वाढला होता. ही बाब लक्षात घेऊन बँक प्रशासनाने 444 कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. राज्य शासनाच्या धोरणानुसार जिल्हा बँकांची भरती IBPS, TCS किंवा MKCL या अधिकृत संस्थामार्फत करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सांगली जिल्हा बँकेने IBPS या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. या भरतीसाठी दिनांक 24 जूनपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. सांगलीसह राज्यातील विविध जिल्ह्यातील 5,000वर युवक युवतींनी या भरतीसाठी अर्ज केले होते. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दिनांक 8 जुलै निश्चित करण्यात आली होती. मात्र दरम्यान 1 जुलैपासून बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात भरती प्रक्रिया सुरू ठेवणे उचित ठरणार नसल्याचा निष्कर्ष सहकार विभागाने काढला. सहकार आयुक्त व निबंधक यांच्या पत्राच्या आधारे सहकार विभागाचे कक्ष अधिकारी सुधीर विष्णू अमृते यांनी स्थगितीचे आदेश जारी केले. आदेशात बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपत असून निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या परिस्थितीत नवीन सेवक भरती सुरू ठेवणे योग्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 444 कनिष्ठ लिपिक पदांची भरती स्थगित राहणार आहे. भरती प्रक्रियेवर गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू होती. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेत राज्य शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. निवडणुकीच्या तोंडावर भरती प्रक्रिया राबवणे अयोग्य असल्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली होती. त्यानंतर सहकार विभागाने स्थगितीचा निर्णय घेतल्याने त्यांच्या भूमिकेला बळ मिळाल्याचे मानले जात आहे. शासनाने नोकर भरतीवर बंदी घातल्यामुळे बँकेत सत्ताधारी गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह विद्यमान संचालक मंडळाला पुन्हा एकदा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भरती प्रक्रिया पुढे कधी सुरू होणार, अर्जदारांनी भरलेले शुल्क आणि आत्तापर्यंतची प्रक्रिया याबाबत आता शासनाकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा राहणार आहे.